काँग्रेस पक्षाचा एकाच वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकाच वादा आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आपण काही शालेय विद्यार्थ्यांना साहित्य जे आहे ते वाटप करणार आहोत. खरं तर माननीय नजीमुल्ला साहेब आणि आनंद परांजपे साहेब यांनी मला ही जबाबदारी दिल्यानंतर मी स्वतःला भाग्यशाली समजतो की 2 वर्षात मला जी टीम मिळाली, ही माझी कोर टीम आहे, त्या सगळ्यांच्या मदतीने आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जी आधी अस्तित्वातही नव्हती ठाणे शहरामध्ये, आपण या संघटनेमध्ये आम्ही बळ आणू शकलो. त्याच्यामध्ये आमच्या नेत्यांचाही खूप मोलाचा आम्हाला मार्गदर्शन आणि मदत आहे. आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जर तुम्ही म्हणाल तर ठाणे शहरामध्ये सगळ्यात ऍक्टिव्ह असलेली विद्यार्थ्यांची सेल आहे, किंवा आपल्या पक्षात पण सगळ्यात ऍक्टिव्ह आहे. कारण कार्यक्रम हा पेरेंट्सचा असो, म्हणजे पेरेंट्स कडनं ठेवलेलं सर्टिफिकेटचा कार्यक्रम असेल, अजून इतर असतील, त्याच्यामध्ये विद्यार्थी असतात सगळ्या मॅनेजमेंटचे. महिलांचे होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतील, विद्यार्थी सगळ्यात आधी आमचे सगळे पुढे असतात. युवकांचे असतील तर विरुबाई आहेत, तुम्हाला सांगतील की विद्यार्थी नेहमीच त्यांच्याबरोबर युवक म्हणून, एक लहान भाऊ म्हणून विद्यार्थी प्रत्येक सेलमध्ये प्रत्येकाबरोबर असतो. आणि मला खरं तर माझ्या टीमचा अभिमान आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये एकदम ऍक्टिव्हली आमची विद्यार्थी संघटना ही प्रत्येक गोष्टी पुढे असते पक्षामध्ये. फक्त कार्यक्रमच नाही, फक्त संघटनेतच नाही, तर जे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, जसं सगळ्यात आधी मी जेव्हा पक्षात प्रवेश केल्यानंतर आपले जे काही प्रॉब्लेम झाले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाणा कॉलेजमध्ये एक प्रकरण झाले, ज्याच्यामध्ये टीचरनी त्या पोरांना मारलं. तेव्हा विरुबाई असतील, युवकचे अध्यक्ष मी असेल, आम्ही सर्वांनी जाऊन तिथे आवाज उठवला आणि त्या पोराला न्याय मिळवून देण्याचं काम केलं. त्याच्यानंतर एकदा आमचा हर्ष असेल, त्यांनी एक प्रकरण आणलेलं जिथे एका आपल्या लाडक्या बहिणीला बाहेरच्या त्या काही लोक होते, त्यांनी तिथे त्याच्या आईला आणि तिला मारलं. विद्यार्थी, तो पण विद्यार्थी त्या ह्याच्यात नव्हता. आम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशन हे करून त्याच्यावरती कारवाई केली. बऱ्याच ठिकाणी फी नाही भरल्यामुळे मुलांना बाहेर बसवलं जातं. आम्ही स्वतःहून जाऊन प्रिन्सिपल असतील, तिथे संबंधित जे कोणी टीचर्स असतील त्यांना रिक्वेस्ट असेल, नाही तर वेगळ्या भाषेत असेल, आम्ही नेहमी समजावून आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो आणि मी अत्यंत खुश आहे माझ्या टीमवर की प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक यादीवर रवी काका त्याचे विटनेस आहेत की प्रत्येक यादीवर माझा प्रत्येक विद्यार्थी निरीक्षक म्हणून दिवस रात्र तिथे काम करायला होता. आणि ही जी शिकवण आहे, ही जी आम्हाला सगळं जे पाठबळ आहे, हे आमच्या आदरणीय नेत्यांमुळे. मी खरंच आमच्या पूर्ण संघटनेला आम्हाला अभिमान आहे, आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला आदरणीय नजीमुल्ला साहेबांसारखे नेते मिळाले की जे दिवस रात्र आमच्या मदतीला असतात. आमची काही अडीअडचण असेल त्याच्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहतात. अगदी पोलीस स्टेशन असेल, कॉलेज असेल किंवा इतर कोणती गोष्ट असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की त्या दिवशी आपल्याशी बोलताना फोनवर एक गोष्ट बोलली की आम्हाला सर्वपक्षीय नेते, सर्वपक्षीय कार्यकर्ते, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कोणत्याही विभागातले अधिकारी, ठाण्यामध्ये अनेक साहेब असतील, अनेक दादा असतील, अनेक भाऊ असतील, पण सर्वपक्षीय अधिकारी एकाच माणसाला म्हणून बॉस बोलतात, ते आमचे नजीमुल्ला साहेब आहेत. त्याचबरोबर संघटनेमध्ये बरेचसा आम्ही सगळे नवीन आहोत, बऱ्याचशा चुका होतात, बऱ्याचशा गोष्टी शिकाव्या लागतात. पण आदरणीय आनंद परांजपे साहेबांकडून आम्हाला जी शिकवण मिळते ती म्हणजे नियोजनबद्ध सगळे कार्यक्रम करणं, संघटनेबद्दल कशी संघटना बांधायला हवी, कसं पोरांमध्ये आपण बोलायला हवं, कसं त्यांना भेटायला जातं, भेटून आपण त्यांना कन्व्हिन्स करावं, आपले विचार कसे मांडावे, हे सगळे विचार माननीय आनंद परांजपे साहेबांनी आम्हाला शिकवले. आम्ही अत्यंत भाग्यवान आहोत आमच्या नेत्यांमुळे. याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ही, मी असं समजतो की या संघटनेतला सगळ्यात लहान भाऊ आहे, पण पेरेंट असतील, महिला असतील, युवक असतील, सगळे मिळून आम्हाला एक त्यांचा लहान भाऊ म्हणून जसे आम्ही त्यांच्यासाठी असतो तसे आमच्यासाठी नेहमी येतात. आज तुमच्या समोर ती गोष्ट प्रत्येक वेळेस आमच्यासाठी लोक खाऊन येतात. आणि मी जे काही विधानसभेमध्ये झालं, विधानसभेमध्ये जे काय मतदान होतं, माझ्या विद्यार्थ्यांचा त्या मतदानामध्ये खारीचा वाटा असेल असं मी समजतो. पण आज आपल्या तुमच्या सगळ्यांसमोर, माझ्या नेत्यांसमोर मी ही ग्वाही देतो की येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये खारीचा वाटा नाही तर सिंहाचा वाटा हा माझ्या विद्यार्थी काँग्रेसचा असेल. सगळे जे नेते आहेत त्यांना मी, सावंत काका असतील, त्यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं. कौस्तुभने सगळी माहिती प्रदेश अध्यक्षांना दिलेली आहे आणि विद्यार्थी संघटना आपल्या या सगळ्या पेरेंट बॉडी बरोबर, महिला युवकांबरोबर किती कार्यरत आहे तेही सांगितलं. आणि निश्चितपणाने काही अडचण आली तर ते येतात, आम्ही इथे उपलब्ध असतो सगळी मंडळी, आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये चांगला सहभाग असतो. येणाऱ्या निवडणुका महापालिकेच्या असतील, ग्रामीण भागात नगर परिषद आणि जिल्हा परिषद असतील, आपल्याकडे प्रामुख्याने महानगरपालिकांच्या निवडणुका हा पुढचा आपला अजेंडा असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी संघटनेचा आज आढावा या ठिकाणी होतोय, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण संघटना जितकी खाली मजबूत असेल, लढणारा कोणी असो, पण त्याला संघटनेचं जर बळ नसेल
तर तो लढू शकत नाही. केवळ पैशाच्या जोरावर लढणं शक्य नसतं. ते पैसे किंवा ते काय सामग्री असते. आणि आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे यांच्या कार्यकर्तृत्वावर भरोसा ठेवून, विश्वास ठेवून सर्वदूर अनेक तऱ्हेचे म्हणजे पेरेंटमध्ये असतील, महिलांमध्ये, युवकांमध्ये प्रवेश होत आहेत. तशाच प्रकारचे विद्यार्थी सुद्धा दादांच्या एक परखड वागण्यामुळे, निस्पृह भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे निश्चितपणे आकृष्ट होत आहेत. आणि म्हणून ठिकठिकाणी कौस्तुभलाही अनुभव येत असेल की त्या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा आपल्या संघटनेमध्ये येण्यासाठी त्याला संपर्क करत असतात. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण सगळ्यांच्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळीला बरोबर घेऊन येणाऱ्या काळामध्ये निवडणुकात नव्हे तर कुठलाही कार्यक्रम असेल, लोकांसाठी करायचे कार्यक्रम असतील, कारण शेवटी 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही आपल्या पक्षाची भूमिका आहे. शिवशाहू फुले आंबेडकर या महात्म्यांच्या विचारावर चालणारा आपला पक्ष आहे आणि तो विचार घेऊन आपण पुढे जात असल्यामुळे तो विचार तळागाळापर्यंत, समाजापर्यंत पोहोचवून त्या विचाराला अनुरूप असं कार्य आपल्या हातून सगळ्यांच्या घडलं पाहिजे. ही प्रेरणा घेऊन आपण जाणार आहोत. त्या प्रकारची प्रेरणा तुम्हाला आज मिळो. दादा मार्गदर्शन करणारच आहेत, पण आपण सगळ्यांनी ही अशी प्रेरणा घेऊन या कार्यालयातून जायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपल्याला सगळ्यांनाच, विद्यार्थी संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळासाठी मी भरघोस शुभेच्छा देतो आणि आपल्या कार्यामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये भरघोस यश मिळो अशा तऱ्हेची प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसबद्दल दादा बोलताना कौस्तुभनी सर्व सांगितलंय की आज वर्किंग डे एवढं असताना वनिताताई महिला अध्यक्ष उपस्थित आहेत, युवक उपस्थित आहेत, प्रदेश ज्येष्ठ 2 आमचे मार्गदर्शक उपस्थित आहेत आणि एवढा मोठा जो विद्यार्थीचा ही संख्या आहे ही त्याच्या मेहनतीचं फळ आहे. पाठिंबा जरी आम्ही दिला तरी कष्ट त्याने केले. प्रत्येक गोष्टी त्याला फोन कर, त्याला, आणि माझ्यापेक्षाही त्याच्याकडून मी काय शिकावं तर ते कुठला कार्यक्रम करण्याच्या अगोदर करायचं नियोजन शिकावं. कौस्तुभचं नियोजन हे सर्वात चांगलं, सर्वात एकदम त्याची टीम असते 1 7-8 10 जण, ते बरोबर बसतात. ह्याचा नंबर हे असं, हे असं, हे असं, आमचं तसं काय, हे चला 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 ते आणि आपल्याला रोडवर उतरायचे. पण विद्यार्थी म्हणून जे काम एका संघटनेत केलं पाहिजे ते काम अतिशय चोख आणि जबाबदारी करणाऱ्या मुलाचं नाव कौस्तुभ गायकवाड. अतिशय योग्य, काळा थांबायचा नाही, अतिशय योग्य जबाबदार माणसाला तुम्ही काम दिलं, तुम्ही जबाबदारी दिली. मी तुम्हाला ग्वाही देतो की कौस्तुभ हे लंबी रेस का घोडा आहे. विद्यार्थीचं काम ठीक आहे, विद्यार्थीचं आता आम्ही राजकारणामध्ये जवळजवळ 20 वर्ष झालं काम करतो. 20 वर्ष काम करत असताना एकदम गल्लीतल्या नगरसेवकच्या निवडणुकीमध्ये नगरसेवकाच्या इथे झेंडा घेऊन एक वडापावरती काम करणारा पोरगा, ते ठाणे जिल्हा अध्यक्ष, एवढा प्रवास करत असताना एक विद्यार्थी संघटनेत काय काम करावं ते सर्व कामं कौस्तुभ करून करतात. विद्यार्थ्याने काय काम करावं तर युवक लॉबी आहे किंवा पॅरेंट्स बोर्ड आहे, हे काम करतात, पण त्याच्या मागचं मटेरियल हे विद्यार्थीच पुरवतात. म्हणजे एखादं तुम्ही बसा टीम ही यादी करा, याच्यावर हे करा, ते तुम्ही पटकन तिथं बघा गपचूप काय चाललंय काय नाही चाललंय, त्या यादीमध्ये किती लोक आहेत त्याचा सर्वे करा, ते तिथे पटकन झेंडे घेऊन जा, तिथं आपला कार्यक्रम आहे. तर आम्ही पोहोचू न पोहोचू पण हे आधी पोहोचू, आमच्या नंतर असे ते युवक आहेत त्यांच्या रोलमध्ये त्या. पण विद्यार्थी म्हणून कशाचाही मानापमान न करता, कशाचाही म्हणजे मला काय पाहिजे काय नाही पाहिजे ह्याचा विचार न कर, मला किती मान मिळाला, मला किती सन्मान मिळाला, माझा ह्याच्यातून काय फायदा आहे, असा कुठलाच विचार न करता संघटना बळकट कशी व्हावी याच्यासाठी एक मताने, एक दिलाने, एकत्र येऊन काम करणारी टीम आहे ती कौस्तुभची टीम. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या इथं परिस्थिती तशी फार कठीण आहे. आता वनिताताईला मी एक युवक अध्यक्ष म्हणून आम्हाला काम करताना प्रचंड अडचणी येते. किंबहुना आता काय झालंय, ठाण्यामध्ये शिवसेना 1 नंबरचा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी 2 नंबरचा पक्ष आहे. सध्या तरी आपण दोघांच्या मागे, अजून कोणाच्या नावं घेत पण आपण ह्या दोघांच्या तरी मागे. तर मागे असताना आमच्या पुढे मोठा प्रश्न असा आहे की आपण संघटना या दोघांच्या पुढे कशी आणावी. त्यासाठी आम्ही मुंबऱ्यामध्ये, आता मागच्या निवडणुकीमध्ये आमचं टार्गेट होतं की आम्ही कळवा मुंबऱ्यामधून आम्ही आमदार निवडून आणू. आम्ही प्रचंड मेहनत घेतली. युवकांनी जेवढी मेहनत घेतली त्यापेक्षा जास्त किंबहुना मेहनत ही विद्यार्थ्यांनी घेतली. ते रोज सकाळ संध्याकाळ तिथं असायचे, हा पोरगा असेल, तो यासिर असेल, सचिन असेल, सगळी याची टीम खूप चांगली मेहनत. पण काय समोरचा चालक आहे ना, चाणक्य आहे, त्यांनी वेळेवरती सांगितलं की बीजेपीचं पाठराखण आहे, मग मुस्लिम समाजाला चिथवलं गेलं. मग इकडे हिंदूमध्ये आल्याच्या नंतर कळव्यामध्ये जे हिंदू आहेत त्यांना सांगितलं गेलं की तुम अभी मुसलमान का प्रचार करेंगे क्या. तिकडे गेल्यावर अल्लाह मेरा बाप है, मैं अल्लाह के सिवा किसको नहीं डरता.
असं वेगवेगळ्या जागी सरड्यासारखे रंग बदलत ही निवडणूक त्यांनी सामदाम दंड भेद वापरून जिंकली. पण ज्या ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं ते सर्व लोक आजही बोलतात की हम गुमराह हो गए, हमारे हाथ से जिंदगी की सबसे बड़ी भूल हो गई. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही मागे राहील. पण एका बोलतात ना, एका धोत्रात काय माणूस म्हातारा होत नाही, तसं एक इलेक्शन गेलं पण आम्ही त्याच ताकदीने त्याच मजबूतीने आम्ही संघर्ष करू आणि आपला पक्ष हा पुढे कसा येईल, आपली संघटना बळकट कशी होईल यासाठी महापालिकेवरती फोकस करू. युवक आता आम्ही त्याला मागे एक अजून काम दिलं, मी मला तो सांगायचं विसरला की ठाणे शहरामध्ये जेवढे कॉलेज आहेत त्या कॉलेजच्या बाहेर प्रदेश अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवार, सन्मान्य तटकरे साहेब, आमचे युवकाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, जे आपला प्रोटोकॉल जे सन्मान्य नेते आहेत त्यांच्या सर्वांचा प्रोटोकॉल सगळं त्या युनिटचे किंवा त्या विधानसभेचे तिथले पदाधिकारी घेऊन प्रत्येक कॉलेजच्या बाहेर किंवा प्रत्येक तुझ्या विधानसभा निहाय बोर्ड लावून घ्या, जेणेकरून ठाणे शहरामध्ये प्रत्येक नेत्याला, प्रत्येक संघटनेला हे दिसेल की राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ही अतिशय स्पष्टपणे दिसली पाहिजे, ऍक्टिव्ह. हा एक काम पुढच्या भविष्यात तुम्हाला दिसेल कौस्तुभ कडून. आणि आता जे विद्यार्थी मध्ये काम करतायत त्यामधले घरच्यांची, काही जणांची परिस्थिती बेताची असेल, काही जणांची परिस्थिती वडिलांची काय करत असेल काय नाही करत असेल मला माहित नाही, परंतु विद्यार्थीमध्ये मला तर वाटतं की सर्वसामान्य घरचे पोर आहेत. आणि एक लक्षात ठेवा, गजा माझा मित्र आहे गजानन, ह्याने मला बघितलंय एक वडापावसाठी दिवस उपाशी बसलेला साक्षीदार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्या वयामध्ये तुमच्यामध्ये ती जिद्द ज्या दिवशी निर्माण होईल, ज्या दिवशी ती चिकाटी निर्माण होईल की मी माझा पक्ष, ज्या पद्धतीने आपल्या घरावरती दगड मारल्यावरती आपण सर्व सोडून ज्या पद्धतीने भांडायला जातो, आपल्या वडिलांवरती, आपल्या मोठ्या भावावरती कोण काय बोलल्याच्या नंतर ज्या आपल्या रक्तामध्ये जो आग लागते, ती आग ज्या दिवशी तुमच्या या संघटनेमध्ये कोण बोलल्यावर लागेल, ज्या दिवशी तुमच्या संघटनेबद्दल, तुमच्याबद्दल जेवढं प्रेम होईल त्या दिवशी तुम्ही तिथल्या जागी तिथे बसायचे हकदार असाल. येणाऱ्या पिढीमध्ये तुमच्यातूनच कोणतरी, आज मी आहे, उद्या समजा कौस्तुभ असेल, विद्यार्थीचा अध्यक्ष तुमच्यातूनच येणार आहे. जेव्हा कौस्तुभ माझ्या जागी येणार तेव्हा युवकचा अध्यक्ष तुमच्याकडूनच कोणतरी असणार. सर्कल पुढे सरकार जातं. एक गोष्ट कोणाकडे परमनंट नसते. ही लोकशाही पक्ष, लोकशाहीला मानणारा पक्ष आहे हा, फुले शाहू आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, मराठा, दलित बिलित जे कोणी 18 पगड जातीचे लोक आहेत त्या सर्व जातीच्या, सर्व घराण्यातल्या लोकांना तेवढाच अधिकार आहे जेवढा की सन्मान्य अजितदादांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बसण्याचा अधिकार आहे, तेवढाच आपण सर्वांना आहे. आणि तो हक्क अजितदादांनी स्वतः आपल्याला दिलाय. फक्त आपण एक मेहनतीने, एक दिलाने संघटना कशी वाढावी यासाठी प्रामाणिकपणे काम केलं. सन्माननीय आपले जे नेते, त्यांच्या जे आदेश येतील, ज्या सूचना येतील त्याचे काटेकोरपणे पालन ज्या पद्धतीने आपण करू, त्या दिवशी आपण या संघटनेचे खरे पाईक असू. आणि त्या दिवशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून, युवक पदाधिकारी म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सहकारी म्हणून तुमची छाती गर्वाने फुगलेली असेल आणि तुमच्या आई वडिलांना तुमच्यावर अभिमान असेल की मी त्या पक्षामध्ये काम करतो की ज्या पक्षाचे नेते हे सकाळी 6 वाजल्यापासून लोकांची सेवा करण्यासाठी बसलेले असतात. माझा मुलगा त्या पक्षामध्ये काम करतो की माझ्या घराच्या आजूबाजूला कोणाला त्रास झाला माझा मुलगा उठून जातो आणि त्याच्या कुठल्याही अडचणीला त्याचा संघटना त्याच्या सोबत उभा राहते. मग हॉस्पिटलचं काम असेल तर त्या लोकांना तातडीने तिथे अटेंड केलं जाते, त्यांची अवहेलना होत नाही. त्यांना पोलीस स्टेशनचं काम असेल तर पोलीस त्यांचं म्हणणं सन्मानाने ऐकून घेतात. त्यांच्या गरजेसाठी त्यांचे नेते म्हणजे कौस्तुभ असेल, मी असेल, नजीब भाई असेल, पळंदपे असतील, साहेब असतील, वनिता असतील, कोणी असेल, जे ठाण्यातले असतील ते ठाण्यातले. पण रात्रीही तुमचा 12 वाजता फोन आला, काय अडचण आली तर कोणाचा फोन 4-5 जणांमधून नाही लागला तरी आमच्या कोणाचा ना कोणाचा लागेलच. आणि ज्याचा पण लागेल तो सर्व ताकदीने तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुमच्या अडचणी 100% दूर करेल असं मी या ठिकाणी ग्वाही देतो. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून तुमच्यापेक्षा उत्तम काम करणारी संघटना या ठाणे जिल्ह्यात नाही याचा मी विश्वास देतो. आणि तुम्ही पुढचं भविष्य असं जाहीर करतो. एवढं बोलतो, थांबतो. सन्मान्य दादांची या ठिकाणी रजा घेतो. त्यांच्या अशाच आशीर्वाद आमच्यावर असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजीत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजीत दादा। तर वीरू भैया तुम्ही कौतुक केलं, कौस्तुभची प्लॅनिंग खूप चांगली असते वगैरे वगैरे. हा दौरा जेव्हा मी आखत होतो तर त्याला मी परवा रात्री सांगितलं की ठाण्याला मी येतोय आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये घ्यायचा आहे आणि जेन्युइन विद्यार्थ्यांना हा उपक्रम पोहोचला पाहिजे.
आणि अगदी म्हणजे कुठलीही तीळ मात्र मला शंका नाही किंवा कुठलाही किंतु परंतु नाही. आणि हे नसतानाही त्यांनी लगेच मला सांगितलं, दादा येस बिलकुल, कोण उपस्थित असतील कोण नसतील, मी परांजपे साहेबांशी बोलतो, मी नजीरबाईंशी बोलतो, मी विरूबाईंशी बोलतो, मी आदित्यबाईंशी बोलतो, पण जे कोणी अवेलेबल असेल जसं काय असेल, पण प्रोग्राम हा होणार असं मी बिलकुल 4 वाजेची वेळ ही लिहून घ्या. आता हे त्यांनी पहिल्या कॉलला मला सांगितलं. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या कौतुक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माझ्या सगळ्या सहकार्यांना सांगणे की संघटनेत काम करत असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न हे जेन्युनली सुटले पाहिजे, यासाठी प्रत्येक पदाधिकारी हा सक्रिय असला पाहिजे. बऱ्यापैकी विद्यार्थी संघटनेत काम करत असताना राज्यभरातून विद्यार्थी संघटनातून तक्रारी देखील मोठ्या प्रमाणात येतात की कुठेतरी या पदांचा गैरवापर केला जातो, कुठेतरी चुकीच्या घटना विद्यार्थ्यांसोबत घडत असतात. तर त्यामुळे जर तुम्हाला एक चांगलं भविष्य, उज्ज्वल भविष्य म्हणून काम करायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या कष्टाला इथं न्याय देण्याचा प्रयत्न करा. ही विद्यार्थी काँग्रेस आहे. आज आपल्या पक्षामध्ये विंग आहे, अल्पसंख्याक विंग आहे, ओबीसी विंग आहे, सामाजिक न्याय विंग आहे, युवक काँग्रेस आहे, महिला काँग्रेस आहे, पॅरेंट बॉडी विद्यार्थी, म्हणजे काही विंग काही सेल या स्पेसिफिक समाज म्हणून काम करत असतात की त्या समाजाचं संघटन हे पक्षात वाढलं पाहिजे. पण ही एक विंग अशी आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस की इथं शिकणारा विद्यार्थी अल्पसंख्याक आहे, इथं शिकणारा विद्यार्थी ओबीसी आहे, इथं शिकणारा विद्यार्थी मागासवर्गीय आहे, ओपन आहे. म्हणजे सर्व विंगचं मिश्रण जर कुठे भेटत असेल तर ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये भेटतं. आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रोडक्शन फॅक्टरी कुठं आहे तर ती विद्यार्थी काँग्रेस आहे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आहे. इथूनच येणाऱ्या काळातला युवक घडत असतो, येणाऱ्या काळातला जिल्हा परिषद सदस्य असेल, नगरसेवक असेल, भविष्यातला विधान परिषद विधानसभा सदस्य असेल, किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅरेंट बॉडीतला पदाधिकारी असतो, हा सगळा विद्यार्थी संघटनेतून जात असतो. म्हणजे आपण अनेक नेत्यांची जर पार्श्वभूमी बघितली तर निश्चितपणे त्यांचा बेस कुठेतरी विद्यार्थी दशेतून चालू झालेला असतो. अगदी पवार साहेबांचा असेल, अजितदादांचा असेल, तो बेस तिथून गेलेला आहे. तर त्यामुळे संघटनेत काम करत असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न खऱ्या अर्थानं सुटले पाहिजे. दादांच्या वाढदिवसानिमित्त काय करायचं, राज्यभर आम्ही वेगवेगळे उपक्रम दिले. काही ठिकाणी आम्ही आरोग्य शिबिर दिलं, काही ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर दिलं, काही ठिकाणी आम्ही शालेय साहित्य वाटप दिलं. फक्त हेतू एकच होता की दादांचा वाढदिवस साजरा करत असताना खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांपर्यंत दादांचा वाढदिवस पोहोचला पाहिजे. आणि जेव्हा या विषयावर माझी आणि कौस्तुभची चर्चा झाली तर म्हटलं काय घेतलं पाहिजे या ठिकाणपैकी, आरोग्य शिबिर घेतलं पाहिजे, रक्तदान शिबिर घेतलं पाहिजे की शालेय साहित्य वाटप केलं गेलं पाहिजे. तर दादा त्यांनी सांगितलं मला की दादा आम्ही कॉलेज युनिटच्या बाबतीत बोलत होतो की दादा आपण जेव्हा कॉलेज युनिट ओपन करणार आहोत तर तेव्हा आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर हे कंबाईनली घेऊ, कॉमनली घेऊ, परंतु आज घडीला आपण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य निश्चितपणे वाटूया की जेणेकरून खऱ्या अर्थानं त्यांना ती उपयुक्तात येणारी गोष्ट आहे. आणि त्यामुळं छोटे घाणे असेल, चांगल्या नियोजनात असेल, कौस्तुभने हा कार्यक्रम आखला. ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य वाटप होत आहे त्या विद्यार्थ्यांना एक सांगू शकेल की हा फक्त कार्यक्रम नाही, ही फक्त एक वही नाही, हा फक्त एक पेन नाही किंवा इतर काही साहित्य, कंपास नाही, तर हे तुमच्या भविष्यासाठी असलेली सगळी सामग्री आहे की जेणेकरून तुम्ही ज्या शाळेत शिकत असाल, ज्या महाविद्यालयात शिकत असाल, ज्या वर्गात शिकत असाल की आपण आपलं चांगलं अभ्यास करून आपलं चांगलं उज्ज्वल भविष्य घडवाल हीच अपेक्षा ठेवतो. कारण विद्यार्थी संघटनेला असेल किंवा विद्यार्थी सहकार्यांना असेल एक गोष्ट मोठा भाऊ म्हणून निश्चित सांगेल की हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात शांततेचा काळ आहे. तर ह्या शांततेच्या काळामध्ये तुम्ही जितका जास्त घाम गाळाल तितका जास्त युद्धाच्या काळात तुम्हाला रक्त कमी सांडावं लागेल. तर त्यामुळे ही वेळ आयुष्यात परत येणार नाही. प्रशांत कदमने किती जरी ठरवलं आता की कॉलेजमध्ये जाऊन शिकायचं किंवा बेंचवर बसून पुन्हा अभ्यास करायचा तर ते शक्य होणार नाही. तर ती वेळ आता निघून गेलेली, म्हणजे आमची घाम गाळण्याची वेळ आता संपलेली आहे. आता रक्त सांडण्याची वेळ आमची चालू झालेली. जर त्या काळात जर अभ्यास अजून चांगला राहिला असता तर रक्त आज कमी सांडावं लागलं असतं. ती वेळ तुमची आहे. तर त्यामुळे जितका जास्तीत जास्त घाम तुम्ही तुमच्या विद्यार्थी दशेमध्ये गाळाल, मग संघटना असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, तितकं कमीत कमी रक्त तुम्हाला येणाऱ्या काळात सांडावं लागेल. विद्यार्थ्यांना भविष्याबद्दल विचार करत असताना एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगेल की कदाचित कोणी पालक असतील किंवा तुम्ही सगळे पालक मंडळी आहात की आपल्या विद्यार्थ्यांना आपण शाळेत शिकवतो, महाविद्यालयामध्ये शिकवतो, एक स्पेसिफिक ब्रांच देऊन शिकवतो की विद्यार्थी संघटनेत माझे काम करणारे सहकारी देखील आज कुठल्या ना कुठल्या महाविद्यालयामध्ये शिकत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जी गोष्ट तुम्हाला आवडते, जी गोष्ट तुमच्या रक्तात आहे, तीच गोष्ट घेऊन तुम्ही आयुष्यात पुढे जा. विद्यार्थ्यांमध्ये देखील 2 प्रकार असतात, एक गुणवंत असतो आणि एक कीर्तिवंत असतो. राजा शिवछत्रपती हे गुणवंत पण होते आणि कीर्तिवंत पण होते. मग यातला फरक काय, काही वेगळा आहे का? अजिबात नाही. कागदांवर पडलेले गुण म्हणजे गुणवंत विद्यार्थ्याचं लक्षण आहे, परंतु जो आपल्या रक्तातल्या गुणांनी मोठा होतो तर तो खरा कीर्तिवंत असतो. तर त्यामुळे तुमच्या रक्तामध्ये काय गुण आहेत, मग कुणी चांगला लेखक असेल, कुणी वाचक असेल, कुणी नृत्य करणार असेल, कुणी लिखाण करणार असेल, कुणी साहित्यिक असेल, तर तुम्ही तुमच्या रक्तातल्या गुणांना देखील वाव देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून खऱ्या अर्थानं तुमचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग हा येणाऱ्या काळामध्ये मोकळा होईल. तुमच्या पुढे बोलत असताना प्रशांत कदम हा देखील काही वर्षापूर्वी एका चांगल्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करत होता, जे की माझे कागदावर पडलेले गुण मला त्या कंपनीत
काम करायला घेऊन गेले होते उच्च पदाचं, परंतु माझ्या रक्तातले गुण हे मला तुम्हाला भेटायला घेऊन आले. तर त्यामुळे तुमच्या रक्तातल्या गुणांवरती जास्त विश्वास ठेवा, कारण कागदावरचे गुण हे दरवर्षी बदलत असतात. आज हा वर्ग, उद्या तो वर्ग, त्याच्या पुढचा वर्ग, परंतु रक्तातले गुण हे कधीच बदलत नसतात. तर त्यामुळे विद्यार्थी संघटनेतल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना एक सांगणं आहे की तुम्ही तुमच्या उपजत गुणांना वाव देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. कौस्तुभ बद्दल बोलताना एक सांगेल की हुशार आहे, चाणाक्ष आहे, कष्टाळू आहे. कधी त्याला कुठलाही उपक्रम दिला तर नाही हा शब्द त्याच्या तोंडात नाहीये. संघटन कौशल्य उत्तम आहे, वक्तृत्व उत्तम आहे.